अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे आज सकाळी आढळा नदीचे साडी श्रीफळ अर्पण करून जलपूजन करण्यात आले। यावेळी समशेरपूर गावचे सरपंच एकनाथ मेंगाळ, अगस्तीचे संचालक सचिन दराडे, ग्रामपंचायत सदस्य दत्तू चौधरी, योगेश भरितकर, ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब मुखेकर, ओम साई नर्सरीचे राहुल शेठ मुखेकर, पत्रकार संजय गोरे, अशोक मुखेकर, सतीश साळवे, भाऊसाहेब बेनके, संतोष बेनके, मारुती भरितकर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या 2 दिवसापासून आढळा परिसरात पडत असलेल्या संततधार पावसामुळे आढळा परिसरातील सर्व ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले असून पावसामुळे आढळा नदीला मोठा पूर आला आहे। गेल्या काही वर्षात आढळा नदीला कधी एवढे पाणी आल्याचे पाहिले नसल्याचे अनेकांनी सांगितले। सदरचे आढळा नदीचे रौद्ररूप पाहण्यासाठी समशेरपूर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। या आढळा नदीला आलेल्या पुरात समशेरपूर स्मशानभूमीचे मोठे नुकसान झाले असून स्मशानभूमीची वायव्येला असलेली भिंत पुराच्या पाण्याने वाहून गेली आहे। याचबरोबर आढळा नदीवर असलेल्या पुलाचा काही भाग वाहून गेल्याचे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे। त्यामुळे पुराचे पाणी ओसरल्यानंतरच पुलावरून प्रवास करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। यावेळी समशेरपूरचे ग्रामपंचायत सदस्य दत्तू माळी, संतोष दराडे, शाहरुख मणियार आदी मान्यवर उपस्थित होते। यावर्षी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु अचानक वृष्टी चालू झाली आणि प्रचंड पाऊस सुरू आहे। पिण्याच्या पाण्याला सुद्धा अडचणी आल्या होत्या, परंतु पाणी भरपूर झाल्यामुळं यावर्षी तरी किमान यंदा तरी बळीराजा सुखी होईल आणि पाणी तसेच बळीराजाच्या पिकांना बाजारभाव योग्य भरभरून मिळवो अशी मी इच्छा व्यक्त करतो। अशी शक्यता होती की यावर्षी पाऊस पडत नाही, परंतु देव तारी त्याला कोण मारी। बळीराजावर अतिशय मोठं संकट असतानाही म्हणजे वृष्टी भरपूर झाली आणि यावर्षी सर्व बळीराजाचं व्यवस्थित पीक येऊ, पिण्याच्या पाण्याची अडचण दूर होऊ अशी मी परमेश्वरची प्रार्थना करतो। शेतकऱ्यांच्या मालाला चांगले बाजारभाव मिळो ही व्यक्त करतो।